महाकबड्डी आपली माती आपला खेळ महाकबड्डी आपली माती आपला. नमस्कार, प्रणाम, राम राम, शुभ संध्या आणि परत एकदा मॅच कॉमेंटेटर राहुल क्षीरसागरचा साम टीव्ही प्रेक्षकांना सप्रेम नमस्कार. आणि नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या महाराष्ट्र महिला कबड्डी संघाच्या माजी कप्तान छाया देसाई पवार. नमस्कार छाया, उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये आपलं स्वागत. धन्यवाद राहुल. अत्यंत अटीतटीची लढत, बाद फेरीचे सामने छाया सुरू झालेले आहेत. स्नेहल शिंदेची चढाई आणि या वाघिणीनं जवळपास अर्धा संघ रत्नागिरीचा बाद केलाय. हो, चांगली सुरुवात झाली आहे स्नेहलकडून आणि ती गुण घेऊन जाण्यामध्ये यशस्वी झाली आहे. रत्नागिरी रेडर्स विरुद्ध ठाणे टायगर्स बाद फेरीतलं पहिली सेमीफायनल मॅच आहे आज. आणि ह्यात मॅचमध्ये जो जिंकेल त्याची अंतिम सामन्यामध्ये त्यांचा प्रवास सुरू होणार आहे. अस्तित्वाची लढाई, विजय कलश डोक्यावर घालण्याची संधी मिळवण्याची लढाई. हे पहा, सुरेख अशी चढाई रेखा सावंत हिने बोनस गुण मिळवलेला आहे. लाईन क्रॉस करून ठाणे टायगर्स 2 रत्नागिरी 1 आणि परत एकदा कप्तान स्नेहल शिंदे. 100 हॉर्स पॉवरचा पॉवरफुल झंझावत स्नेहल शिंदे. बा आतापर्यंत तिने रेड्समध्ये 41 पॉइंट्स कमावलेले आहेत आणि बोनस पॉइंट्स देखील 7. प्रचंड गुणांची कमाई छाया या ताकदवान खेळाडूची. अतिशय गुणी अशी खेळाडू आहे ही आणि अष्टपैलू म्हणता येईल आपल्याला तिला. आणि तिला प्रत्येक युक्ती ती अगदी योजनापूर्वक आखते आणि बरोबर आपल्या संघाकरता ती कामगिरी करते. सुरुवातीपासूनच प्रचंड असा टेम्पो, प्रचंड ऊर्जेत सुरू झालेला हा सामना. रत्नागिरीसाठी सायली जाधवची रेड. आता इथल्या वृत्तपत्रांनी आज मथळा दिलेला आहे. अपेक्षा टाकळे विरुद्ध स्नेहल शिंदे अशी लढाई याला म्हटलं जात आहे. दोन्ही संघाच्या स्टार खेळाडू आम्रपाली गलांडे. अतिशय उत्कृष्ट पकड, 5 जणांमध्ये त्यांनी अतिशय उत्कृष्ट अशी पकड केली आहे. स्नेहल शिंदेला त्यांना पकडता आलं नाही, मात्र आम्रपाली गलांडेवर त्यांनी पद्धतशीरपणे फास आवळून तिला गारद केले. चौडा काढण्याचा प्रयत्न होता कोपऱ्याचा, तो थोडी त्याच्यातून ती निसटली, पण समोरनं आलेल्या कव्हरनी तिला जेरबंद केलं. आणि पाहूयात आता अश्विनी शेवाळे काय करते रत्नागिरी रेडर्स साठी. ठाण्याचे 7 खेळाडू मैदानात शाबूत, गुणांची बराबरी आणि पहिलाच टाइम आउट. निश्चितपणे आणि बऱ्याचशा संघ मालकांनी वैयक्तिक अशी बक्षिसं प्रोत्साहनात्मक जाहीर केलेली आहेत खेळाडूंना. जर जिंकलात तर त्यांना अनेक संघ मालकांच्या वतीने आकर्षक अशी बक्षिसं आहेत. निश्चितच अशा तऱ्हेच्या घोषणा किंवा बक्षिसं ही खेळाडूंना त्यांची उत्तेजनात असं वाटतात. हे पहा, स्नेहल शिंदेची चढाई पुढे सरसावून तिने तृप्ती सुवर्णाला बाद केलेला आहे. आणि आता रेखा सावंत चौडा पकडला. अतिशय उत्कृष्ट पकड, तिने चौडा बोनससाठी पाय टाकला आणि टाइमली तिने तिचा चौडा पकडला आणि टाइमली सपोर्ट झाला. मस्त कॅच केली. आणि पहा, दिग्गज खेळाडू रत्नागिरीच्या अपेक्षा टाकळे, तृप्ती सुवर्णा या मैदानाच्या बाहेर आहेत. ठाण्याचा वचक या सामन्यावर तुर्तास तरी 3ऱ्या मिनिटाला. स्नेहल शिंदेची चढाई, कोपऱ्यावर जाण्याचा प्रयत्न आणि झुगारून ती परतलेली आहे. ठाण्याने घेतलेली आघाडी. इथे रेखा सावंत आलेली आहे रत्नागिरीसाठी. रेखाला पूर्ण बोनस गुण घेण्याची संधी आहे या ठिकाणी, कारण 7 खेळाडू आहेत ठाण्याचे आणि रत्नागिरीचे जेमतेम 2-3 खेळाडू मैदानात. ही पहा, तृप्ती सुवर्णा छत्रपती पुरस्कार विजेती रत्नागिरीची बाद झालेली आहे. मैदानाबाहेरून आपल्या खेळाडू संघ सहकार्यांना प्रेरणा देताना परत एकदा पॉवर हाऊस स्नेहल शिंदे रेड करत आहे. कोपऱ्यात जाऊन मध्ये येऊन स्पर्श आणि 2 खेळाडू, 1 खेळाडू आउट ऑफ बाउंड झालेली आहे. सेल्फ आउट झाले या ठिकाणी. विदाउट स्ट्रगल किंवा विदाउट स्पर्श जर खेळाडू क्रीडांगणाच्या लॉबीवर टच झाला किंवा बॉर्डर लाईनला टच केलं तर तो सेल्फ आउट म्हणून आउट केला जातो आणि चढाई कायम राखली जाते. 5 मिनिटाच्या आतच लोन चढायची परिस्थिती. लोन हे चढलेलं आहे, चढवलेलं आहे ठाण्याने लोन आणि जबरदस्त 8 गुणांची आघाडी ठाण्याकडे. आणि अपेक्षा टाकळे मागून पकडण्याचा प्रयत्न तिने झुगारून मध्यरेषा पार. अपेक्षाने खूपच चांगला फोर्स घेऊन ती मध्यरेषेकडे धावली आहे.
आणि त्या रेडरला त्या डिफेंडरला मदत मिळाली नाही. तिने एकटीने पकडला अपेक्षाला. दरम्यान पाहूयात आम्रपाली आणि त्यात गलांडेची अपेक्षा अतिशय अलर्ट होती. तिने मोनसला पाय टाकला पण तिचं पूर्ण लक्ष होतं मध्यरेषेकडे आणि तिने तो फोर्सनी ती मध्यरेषेकडे गेली. आम्रपाली गलांडे स्वारी करत आहे. परस्यूट करण्याचा प्रयत्न चालू आहे. एका चढाईत किती खेळाडू तिने बाद केले असावेत. अनेक खेळाडूंना स्पर्श केलेला आहे तिने. ही बाद दुसरी स्टार रेडर आम्रपाली गलांडे ठाण्यासाठी. आणि ही आहे अपेक्षा टाकळे. खूप अपेक्षा आहेत रत्नागिरी रेडर्सला आणि MKL या स्पर्धेला देखील तुझ्यापासून. अतिशय उत्कृष्ट झेप घेऊन अपेक्षाने एक गुण टिपलाय. परत एकदा कप्तान ठाणे टायगर्सची स्नेहल शिंदे. 7 गुणांची आघाडी ठाणे टायगर्सकडे. स्पर्श केल्याचा दावा आणि तो रेफरींनी मान्य केलेला आहे. 12 गुण ठाणे टायगर्सकडे. हा पहा मध्यरेषेपाशी मधल्या डिफेंडरला झालेला स्पर्श. अतिशय उत्कृष्ट झेप घेतली आणि तिची पुढची स्टेप ही मध्यरेषेकडे चालली होती. त्यामुळे तिची बरोबर मूव होती की आपण टच करून मध्यरेषेकडे पोहोचण्याचा प्रयत्न चांगला होता. रेखा सावंतची चढाई संपलेली आहे रत्नागिरीसाठी. टाइम आउट घेण्यात आलेला आहे. 8 गुणांची आघाडी आहे ठाणे टायगर्सची. आता वर चष्मा आहे ठाणे टायगर्सचा या पहिल्या हाफमध्ये रत्नागिरी रेडर्सवर. आणि परत एकदा कप्तान स्नेहल शिंदे स्पर्धेची मानकरी या स्पर्धेमध्ये अग्रेसर असलेली स्नेहल शिंदे. कोपऱ्यातून चढाई. पदस्पर्श झाल्याचा दावा यशस्वी. आणि चिंताग्रस्त प्रेक्षक. अपेक्षा टाकळीची चढाई. आतापर्यंत अत्यंत चमकदार अशी कामगिरी आहे. पहा रेड्स मध्ये 34 गुण मिळवलेले आहेत. उत्कृष्ट टो टच करून तिने पॉइंट घेतलाय आणि तिच्या उंचीचा पुरेपूर फायदा ती घेते. तशीच उंचीपूर्वी खेळाडू ठाण्याची आम्रपाली गलांडे. गेल्या रेडमध्ये बरेचसे खेळाडू बाद केले होते त्यांनी आणि आता पाठलाग करत घुसलेले आहे रेखा सावंत. तो टच केलेला आहे चपळपणे. महाकबड्डी आपली माती आपला खेळ. महाकबड्डी आपली माती आपला